नमस्कार. भारतीय रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. सध्या नवरात्र चालू आहे आणि जवळपास आता अष्टमी आली आहे. अष्टमी नवमीला आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतात कुमारिका पूजनाचा कार्यक्रम असतो. तर त्यासाठीचं नैवेद्य किंवा कुमारिका पूजनाचा स्वयंपाक आज आपण करणार आहोत. त्यासाठी मी थाळी बनवून दाखवली आहे तुम्हाला. तुम्हाला जर कशी बनवायची तर हे माहीत नसेल तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. म्हणजे तुम्हाला कळेल की इतकं काही अवघड नाही का कुमारिका पूजनासाठी आपण काय स्वयंपाक करायचा. हे बघा, आता आपल्या एक भाजी बनवणार आहोत. शक्यतो मेथीची भाजी वापरतात, पण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे यावर्षी खूपच पाऊस चालू आहे आणि मेथीची भाजी 2 दिवसापासून शोधते पण अवेलेबल झाली नाही. त्यासाठी मी ही गिलक्याची भाजी बनवणार आहे. त्यासाठी मी एक पळी तेल तापवून घेतलं आहे आणि त्यात 1 चमचा लाल मिर्च पावडर, पाव चमचा हळद टाकली आहे आणि ते छान तळलं की मी त्यात गिलके टाकले आहे. अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे. ही एक पावची भाजी आहे. तर मीठ टाकताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे का ह्या ज्या भाज्या असतात भोपळावर्गीय ह्या शिजून फार कमी होतात. त्यामुळे मीठ टाकताना खूप कमी टाकायचं आहे. आता सुरुवातीला आपण झाकण ठेवून घेतलं. आपण यात कुठंही पाण्याचा वापर करणार नाही. ही आमच्या पाण्यातच खूप छान शिजते. सुरुवातीला पहिला 2-3 मिनिटानंतरच झाकण काढून बघायचं कशी शिजली ते. मग हलवून पुन्हा झाकण ठेवायचं 5 मिनिटासाठी. हे बघा, जवळपास आपली भाजी 90% छान शिजली आहे. आता आपण यात 2 चमचे शेंगदाणा कूट घालणार आहोत. शेंगदाणा कुटाने फक्त एक मस्त टेस्ट एन्हान्स होते. आता साधारण शेंगदाणा कूट घालून पुन्हा 2 ते 3 मिनिटं आपण झाकण ठेवणार आहे. हे बघा, भाजी पण मस्त शिजली आहे आणि सुंदर असं तेल पण सुटलं आहे. छानपैकी भाजी साधारण 7 मिनिटामध्ये आपली शिजून रेडी झाली आहे. यात आपण कुठेही कांदा लसूणचा वापर केला नाही आहे, तरी देखील ही भाजी मस्त खमंग असते आणि नैवेद्यासाठी बनवली तर अजूनच छान टेस्ट येते. त्याचबरोबर आपण ही काळ्या चण्यांची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी मी हे चणे साधारण 5 ते 6 तास रूम टेम्परेचरच्या पाण्यात भिजवून घेतले आहे. आता मी त्यातलं पाणी काढून टाकलं आणि आता थोडंसं पाणी घालून मी आता कुकरच्या डब्यात शिजवून घेणार आहे. या स्टेजला मी साधारण अर्धा ते पाऊण चमचा मीठ घातलं आहे. कुकरमध्ये खाली एक गाळणी ठेवून त्याच्यात पाणी टाकलं आहे. त्याचबरोबर आपण हा भात करून घेणार आहे. तो भात कशासाठी की मी आज तुम्हाला पुन्हा एक वेगळ्या पद्धतीची खीर दाखवणार आहे. ती म्हणजे भात शिजून झाल्यावर कशी खीर बनवायची ती आज मी तुम्हाला सांगणार आहे. कुमारिका पूजनाच्या नैवेद्याच्या थाळीमध्ये खीर हा पण एक महत्त्वाचा पदार्थ असतो. त्यासाठी आपण जसा रेग्युलर भात शिजवतो त्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी घालून आणि मीठ घालून मी या कुकरच्या डब्यातच भात शिजवून घेते आहे. म्हणजे आपले दोन्ही कामं एकाच वेळेस होतील. मी याच्या मीडियम आचेवरती साधारण 5-6 शिट्ट्या काढून घेतल्या. हे बघा, भात पण छान मऊ शिजला आहे. आपल्याला खीर बनवायची आहे म्हणून असा मऊसर भात शिजून घेतला आहे. तो मी आता एका स्टँडवर काढून ठेवला, कारण याच्या खाली डाळ वगैरे लागू शकते. त्यामुळे आपला किचन ओटा खराब होतो. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं कुकरमधनं जेव्हा आपण डबे काढतो ते एखाद्या स्टँडवर ठेवायचे. हे बघा, हरभरे पण छान शिजले आहे. आता आपण हरभऱ्याच्या चण्याची भाजी जी करणार आहोत तिची फोडणी कशी करायची ते सांगते. अर्धा इंच आल्याचा तुकडा छान तेलात भाजून घेतला आहे आणि हे भाजलेलं खोबरं पण आपण दळणार आहोत तर त्यासाठी ते पण थोडंसं गरम करून घेतलं आहे. आता हे वाटण थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेते. त्यासाठी मी यात थोडी कोथिंबीर आत्ताच ॲड करून घेते. आपण हे जे चण्याची भाजी बनवणार आहोत किंवा जे चणे बनवणार आहोत ते विदाऊट कांदा लसूण बनवणार आहोत. त्यामुळे टेस्ट मेकर म्हणून मी यात कोथिंबीर पण ॲड केली आहे. हे असं थोडंसं पाणी घालून वाटण दळून घेतलं आहे. आता छान जिरे मोहरी घालून आपण हे वाटण तेलात तळून घ्यायचं. आता मी मसाले घालून घेते. छान तेल सुटणे वाटणाला मी एक चमचा गरम मसाला पावडर टाकली आहे, 1 चमचा लाल मिर्च पावडर, पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग टाकला आहे. हे पण आता ह्या वाटणामध्ये छान तळून घेणार आहे, म्हणजे हे कच्चे मसाले छान शिजतील. हे बघा, मस्त असे कच्चे मसाले शिजले आहे आणि याला पण छान तेल सुटलं आहे. आता आपण जे चणे उकडून घेतले आहे ते पण यात पूर्ण पाण्यासहित घालायचे, कारण शिजवताना आपण एकदमच थोडं पाणी घातलं होतं आणि मग तेवढं पाणी हे जे मसाले आहे त्याचं कोटिंग करायला आवश्यक आहे. आता छान उकळी आली की आपण गॅस मिडियम करणार आहोत आणि हे पूर्ण पाणी आटेपर्यंत याला शिजवून घेणार आहोत. हे बघा, मस्त असं पाणी आटलं आहे आणि छान असे नैवेद्याचे काळे चणे बनवून रेडी झाले आहे. एकदम अप्रतिष्ठ आली आहे. आता आपण खीर बनवणार आहोत ती म्हणजे भातापासून.
आता मी भात घेतला आहे. आपल्याला जेवढी खीर करायची तेवढाच भात घ्यायचा. त्याचबरोबर मी त्यात दूध टाकून बारीक करून घेतलं आहे. छान असं रवाळ बारीक करून घ्यायचं. खूप फाईन पेस्ट नाही करायची. या प्रकारे मी रवाळ बारीक करून घेतलं आणि याच्यात मी आता गरम दूध टाकून यात छान असं मिक्स करून घ्यायचे. आपल्याला मोठा असा सगळा स्वयंपाक करायचा आहे. त्याच वेळेस आपण भांडे किती निघणार त्याचा पण विचार करायचा. म्हणून काही गोष्टी आपण जरा शॉर्टकट करून घेतो. ह्या मिक्सरच्या भांड्यातच मी हे छान मिक्स करून घेतलं तांदूळ शिजलेले. आता मी एका पातेल्यात तूप गरम करून घेतलं आहे. सुरुवातीला मी ड्रायफ्रूट यात भाजून घेणार छान. हे बघा असे छान असे परतवून तळून घेतले आहे. असे छान असा गोल्डन ब्राऊन कलर आला की ते काढून घ्यायचे. हे बघा याप्रमाणे सगळे ड्रायफ्रूट काढून घेतले. आता आपण ह्याच तुपामध्ये पुढची खिरीची प्रोसेस करणार आहे. जे मिक्सरच्या भांड्यात आपण भात घालून मिक्स करून घेतलं आहे ते यात छान टाकून घेतलं आहे आणि आता आपण मिक्स करून घेऊ. छान मिक्स झालं की आपण यात उकळलेलं दूध यात टाकून घेणार आहोत. आपण साधारण 6 मुलींना जेवू घालण्यासाठी थोडी खीर करणार आहोत. त्यामुळे मला ही थोडी क्वांटिटी वाटते. यात मी थोडासा अजून भात दुधामध्ये पेस्ट करून टाकून देते. हे बघा हे थोडंसं प्रमाण वाढवून घेतलं आणि त्याच प्रमाणात मी तुम्हाला आता सांगते. मी आता ही 1 वाटी भरून आता साखर टाकली आहे. हे साधारण 7 मुलींच्या प्रमाण आहे. तर मी आता वेलची पूड टाकली आहे अर्धा चमचा. ती पण छान मिक्स करून घ्यायची. आपला गॅस मीडियम आहे. हे बघा खिरीला छान उकळी आली आहे म्हणजे छान शिजली आहे. आता यात मी टाकला पाव चमचा जायफळ. ते पण छान मिक्स करून घ्यायचं. खीर बनवताना लक्षात ठेवायचं खीर खाली बुडाला लागू शकते पातेल्याच्या. त्यामुळे ही कंटिन्यू हलवत ठेवायची. आपण जे ड्रायफ्रूट तळून घेतले होते ते पण आता आपण यात टाकले आहे आणि आता गॅस बंद केला तरी चालेल. हे बघा गॅस बंद केला आहे. मस्त सुवासिक खीर बनली आहे. आता आपण पुऱ्या बनवूया. पुऱ्या बनवण्यासाठी मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. अर्धा चमचा मी मीठ टाकून घेतलं आणि आता आपण पोळ्यांचं जसं प्रमाण पीठ बनवतो त्या पद्धतीने मी ही छान मळून घेते. पीठ छान मळलं आहे. आता मी याला तेल लावून भिजवून ठेवणार आहे. साधारण 10 मिनटं झाले. आपण बघूया आपलं पोळ्यांचं पीठ कसं बनलं ते. थोडंसं पातळ झालं आहे. आता आपल्याला थोडीशी पुऱ्या करताना काळजी घ्यावी लागणार. मी सुरुवातीला पोळ्यांचे गोळे करून घेते आणि पोळ्या करताना आपली पुरी तेलकट होऊ नये त्याच्यासाठीची टिप्स म्हणजे पुऱ्या करताना पीठ लावून लाटायच्या नाही. फक्त तेल लावून पुऱ्या लाटून घ्यायच्या. पीठ पातळ झाल्यामुळे थोडीशी आपली पुरी लाटायला त्रास देते आहे. हे बघा तरी पण अशी छान आपली पुरी बनली आहे. कशी तळायची मी ते पण तुम्हाला सांगते. याप्रमाणे मीडियम तेल तापलेलं आहे. त्यात आपण पुरी तळून टाकून घेतली आहे आणि छान फुलली पण आहे. दोन्ही बाजूनी मस्त छान रंग येईपर्यंत थोडासा ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे. ही बघा छान अशी आपली पुरी तळून रेडी झाली आहे. दोन्ही बाजू अलटून पालटून छान तळून घ्यायच्या आणि नंतर तेल निथळून बाहेर काढून घ्यायच्या. साधारण 5 मिनटं लागतात आपल्याला पुरी तळायला. तुमच्याकडे जर मोठी कढई असेल तर तुम्ही 2-3 पुऱ्या एकाच वेळेस पण टाकू शकता. हे बघा आपली पुरी तळून झाली आहे. याप्रमाणे मी बाकीच्या पण पुऱ्या तळून घेते. आता आपण एक थाळी बनवून घेऊ देवीच्या नैवेद्यासाठीची. देवीच्या नैवेद्याच्या थाळीत आपण ठेवलं आहे पुऱ्या, चणे आणि गिलक्याची भाजी आणि खीर. हे सगळं आपण छान वाढून घेतलं आहे. त्याचबरोबर देवीचा नैवेद्य किंवा कोणत्याही देवाचा नैवेद्य आला तर त्यात एक तुळशीचं पान ठेवायचं. त्याची जी पॉझिटिव्हिटी असते ती खूप छान असते आणि खीर आहे म्हणजे त्याच्यावर तूप आहे येणारच. तर तूप टाकून घेतलं आहे आणि मस्त आपली अशी थाळी बनवून रेडी. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा.